कन्व्हेक्शन करंट समजायला एक सुंदर मॉडेल बनवूया. याकरता पाहिजे एक खोका, काड्यापेटी, उदबत्ती, कात्री, मेणबत्ती, सेलोटेप व ट्रान्सपरन्सी. पहिले घेऊया खोका. या खोक्याची पुढची बाजू कापून घ्यायची आहे आणि त्याला एक ट्रान्सपरन्सी चिकटवायची आहे. त्याच्याच मागची बाजू तिकडे आपण एक काळा कागद चिकटवणार आहोत. हा बॅकग्राऊंडचं काम करेल. आणि मग वरच्या बाजूला आपण 2 भोकं कापून घेणार, गोलाकार. असा झाला आपला खोका तयार. मग घेऊया एक दुसरी ट्रान्सपरन्सी आणि त्याची एक नळी बनवूया. धुराड्या करता 2 नळ्या बनवूया आणि या दोन्ही नळ्या आपण खोक्यात खोचून घेऊया. ही आहेत आपली धुराडी. आता एक छोटी मेणबत्ती घेऊ आणि तिला पेटवू. या मेणबत्तीला आपण खोक्यात ठेवूया, आतल्या धुराड्याच्या खालती. आता आपल्याला माहितीच आहे की मेणबत्तीमुळे किंवा त्याच्या आगीमुळे तिकडची हवा वर उचलली जाणार आहे, कारण ती गरम होते. आणि जर का आपण पहिल्या धुराड्यापाशी जर का आपण उदबत्ती पकडली तर तिकडचा धूर खालती खेचला जातोय. याचं कारण आहे की दुसऱ्या धुराड्यातनं गरम हवा बाहेर फेकली जाते आणि त्यामुळे पहिल्या धुराड्यातनं थंड हवा आत खेचली जाते. ह्यामुळे आपल्याला धूर खेचला जाताना दिसतोय. यालाच कन्व्हेक्शन करंट म्हणतात.